तुम्हाला जर बी एड करायचं असेल तर बी एड पारंपरिक पद्धतीने करण्याची ह्या वर्षाची शेवटची संधी. 12वीनंतर ज्या विद्यार्थ्यांना बी एड करायचं आहे त्यांना डिग्री आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे बी एड दोघंही एका वेळेस करता येतं. त्यासाठी आत्तापर्यंतची प्रोसेस होती बी एड किंवा BSc बी एड तुम्ही करू शकत होता. म्हणजे तुमची डिग्री पण होते आणि व्यावसायिक अर्हता बी एडसुद्धा तुमचं होतं. पण 12वीनंतर ही 4 वर्षाचा कोर्स होता. पण आता NEP 2020 लागू झाला आहे. अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 प्रमाणे 2026 आणि 27पासून बी एडची प्रोसेस बदलणार आहे. त्यांची एक्झामसुद्धा नॅशनल CET होणार आहे आणि त्याद्वारे बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही सिलेबसमध्ये बदल पण होणार आहे. आता ह्या वर्षाची शेवटची संधी विद्यार्थ्यांना आहे. 12वीनंतरच्या विद्यार्थ्यांना हा 4 वर्षाचा बी एडचा कोर्स जर करायचा असेल तर फॉर्म सुटणार आहे 2 जूनपासून ते 15 जूनच्या दरम्यान फॉर्म भरण्याचा कालावधी आहे आणि तुमची एक्झाम 20 जुलैला होणार आहे असं परिपत्रक किंवा असं न्यूजपेपरला बातमी पण आलेली आहे. सो शेवटची संधी आहे पारंपरिक पद्धतीने बी एड किंवा BSc बी एड करण्याची. पुढच्या वर्षी मात्र ITEP अर्थात इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम लागू होणार आहे 2026 आणि 27ला.